रवींद्र चव्हाण भाजपचेच आहेत ना, त्याचं नाव घेतलं मी. वैद्यकीय शिक्षण मंत्री होते, 4 टाइम आमदार आहेत. केलं काय डोंबिवली? डोंबिवलीची डोंबिवली करून ठेवली. म्हणजे लाज वाटायला पाहिजे अशा लोकप्रतिनिधींना की तुम्ही काही न करता ते फक्त ते कमळ लावून मैतावर आणि बारशावर जाऊन नाही होत. लोकांची कामं करायला पाहिजेत. हीच भूमिका असणार. जिथे आम्हाला पटत नाही तिथे आम्ही जाब विचारणार आणि अशीच आमची पुढे वाटचाल असणार. हीच भूमिका असणार. जिथे आम्हाला पटत नाही तिथे आम्ही जाब विचारणार आणि अशीच आमची पुढे वाटचाल असणार. हा जबाब भाजपला विचारणार का? 30 वर्षापासून शिवसेनेची पण सत्ता आहे. संबंधित तुमच्या मित्र पक्षाला रवींद्र चव्हाण भाजपचेच आहेत ना, त्याचं नाव घेतलं मी. मित्र पक्ष वैद्यकीय शिक्षण मंत्री होते, 4 टाइम आमदार आहेत. केलं काय डोंबिवली? डोंबिवलीची डोंबिवली करून ठेवली. म्हणजे लाज वाटायला पाहिजे अशा लोकप्रतिनिधींना की तुम्ही काही न करता ते फक्त ते कमळ लावून मैतावर आणि बारशावर जाऊन नाही होत. लोकांची कामं करायला पाहिजेत. करा. लाखोचा निधी तिकडे करोडोचा निधी दिलेला आहे. काय वाटतं की सत्तेत असून तुमच्या अधिकाऱ्यांवरती पहिला तर धन्यवाद, तुम्ही आम्हाला सत्तेत 6 महिने झाले आणि प्रश्न विचारतात. 30-30 वर्षे जे सत्तेत बसलेले आहेत ते काय करतात त्यांना पहिला प्रश्न विचारा. आम्ही यासाठी सत्तेत बसलेलो आहोत की हे जे चाललंय ते बरोबर चाललंय नाही, सत्तेत राहून आम्ही सुधारू शकतो. हा आम्हाला आत्मविश्वास आहे आणि आम्हाला सत्तेत राहून आम्ही काय करतो हा प्रश्न 5 वर्षानंतर विचारा, त्याचा रिझल्ट बघून विचारा. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण तिथे आहेत कुठे? 6-7 दिवस पाऊस पडतोय, आज तो रवी उगवला पण आमचा रवी तिथे उगवला नाही अजून. त्यामुळे तुम्ही ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांना प्रश्न विचारत नाही. जे इमानदारीत काही ध्येय घेऊन पुढे आलेले आहेत त्यांना प्रश्न विचारतात. माझी आपणास विनंती आहे की अशा लोकांनाही तुम्ही प्रश्न विचारा की काय करताय तुम्ही. डोंबिवलीच्या मध्यभागी ते पोस्टमॉर्टमचं ते ग्रह कक्ष आणून ठेवलाय. हे अशी तुमची प्लॅनिंग असते. रामनगरची स्मशानभूमी तिथं हटवा. गेले कित्येक वर्ष आम्ही बोलतोय, लोक तिथली मागणी करतात. ती हटत नाहीये. तर या ज्या गोष्टी शहराच्या बाहेर असायला पाहिजेत त्या शहरात आणतात. ज्या गोष्टी शहरात असायला पाहिजेत त्याचा थांगपत्ता नाहीये. त्यामुळे हे सगळा हानागोंदी कारभार चालू आहे आणि तेच दाखवायला मी लोकांसमोर आलेलो की ह्या गोष्टी सत्ताधारी जेवढे जबाबदार आहेत तेवढं प्रशासन पण जबाबदार आहे आणि लोकांचा उद्रेक का होतो. पुन्हा एकदा सांगतो, रमेश म्हात्रेंनी केलं ते चुकीचे आहे, पण त्यामागची भावना, त्यांचा तापट स्वभाव सोडून द्या तुम्ही. परंतु एखादा नातेवाईक असता त्या महिलेला किंवा त्यांना ज्या प्रकारे शिवीगाळ केली याचं समर्थन होऊ शकत नाही, परंतु कुठेतरी रागाचा उद्रेक होतो याचा आपण उहापोह करणार आहोत की नाही.